थंडी संपायच्या आधी तुम्ही हा वडा केलाच पाहिजे. वडा इतका कुरकुरीत बनतो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल. आणि विशेष म्हणजे वडा बनवण्यासाठी इथे आपण ना मैद्याचा, ना ब्रेड क्रम्ब, ना कॉर्नफ्लॉवर कशाचाच वापर नाही केला. तरी पण वडा इतका कुरकुरीत होतो आणि टेस्टला पण खूप भन्नाट असा लागतो. नमस्कार, मी प्रिया. प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण मटर रवा वडा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. वडे जर आपण एकदा बनवून डीप फ्रीजर मध्ये स्टोअर करून ठेवले तर 1 महिना ते 2 महिना आरामात टिकतात. आणि ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस आपण बाहेर काढायचे आणि ते फ्राय करायचे. त्यामुळे मी विचार केला की ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. वेळ घालवता चला तर मग सुरू करूया आज आपल्या छानशा रेसिपीला. इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले होते. पाण्याला उकळी आली की यामध्ये आपल्याला 1 कप ताजा मटर घालून घ्यायचा आहे आणि हा मटर आपल्याला 7 ते 8 मिनिट पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर फ्रोझन मटर असेल तर तुम्ही ही स्टेप आहे ती स्किप करू शकता. एक साधारण 7 ते 8 मिनिटानंतर मटर आहे तो व्यवस्थित असा शिजला आहे. आता काय करायचं, एका गाळणीमध्ये हा मटर आपल्याला गाळून घ्यायचा आहे. इथे पॅन मध्ये मी 1 चमचाभर तेल गरम करून घेतले आहे. यामध्ये बारीक चिरलेला लसण घालून घेऊ. लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तसेच आता यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आणि याच्यामध्ये कच्चेपणा निघून जाईपर्यंत हिरव्या मिरचीचे तुकडे पण परतून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपण जो गाळून घेतलेला मटर होता तो घालून घ्यायचा आणि हा पोटॅटो मॅशरने आपण मॅश करून घेऊ. इथे मटर पूर्णपणे मॅश नाही करून घ्यायचा. आपण याचे सारण ज्यावेळेस वड्यामध्ये भरतो तर अख्खा मटर असेल तर तो फुटून वड्याच्या बाहेर येऊ शकतो. यासाठी आपल्याला अर्धवट फक्त मॅश करून घ्यायचं आहे. आता इथे मी 2 बटाटे उकडून नंतर त्याची साल काढून घेतली होती. ते मॅश करून यामध्ये घालून घ्यायचे आणि मटर सोबत हे पण आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे. बटाटा मटर सोबत व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे. आता यामध्ये सुके जिन्नस घालून घेऊ. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा ब्लॅक सॉल्ट आणि चवीनुसार मीठ. आता हे सर्व सुके जिन्नस व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला सारण जास्त वेळ परतायचे नाही. फक्त सर्व जिन्नस आहेत ते व्यवस्थित असे एकजीव होईल इथपर्यंतच आपल्याला परतून घ्यायचे आहे. आता गॅस बंद करून घेऊ. यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि ही पण व्यवस्थित अशी यामध्ये एकजीव करून घेऊ. वड्यामध्ये लागणारे जे स्टफिंग होते ते बनवून झालेले. आता वड्यासाठी लागणारे जे वरचे आवरण असते ना ते बनवून घेऊ. त्यासाठी इथे पॅन मध्ये मी 2 कप पाणी घालून घेतले आहे. यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचे आहे. पाण्याला उकळी आली की यामध्ये आपल्याला ज्या कपाने आपण पाणी घेतले होते त्याच कपाने 1 कपभर बारीक रवा घालून घ्यायचा आहे. इथे रवा घेताना अगदी बारीक असताना तोच घालून घ्यायचा आणि घालत असताना अशा पद्धतीने पसरून घालून घ्यायचा. म्हणजे रव्याचे बिलकुल पण गुठळ्या नाही तयार होत. एक साधारण 3 ते 4 मिनिट आपल्याला हे फक्त परतून घ्यायचे आहे. तुम्ही ते बघू शकता पटकन याचा गोळा तयार होतो. इथे आपला रवा पूर्णपणे शिजवून पण नाही घ्यायचा. अशा पद्धतीने गोळा तयार झाला की काय करायचं, हा गोळा आपल्याला डिश मध्ये काढून घ्यायचा. इथे आपल्याला खूप घट्टसर असा गोळा पण नकोय. अशा पद्धतीने रव्यामध्ये थोडासा ओलसरपणा असला पाहिजे. आता हा हलकासा थंड झाला की अशा पद्धतीने हाताने आपल्याला हा रवा मळून मळून घ्यायचा आहे. जसं आपण कणिक मळतो ना त्या पद्धतीने. मळून झाल्यानंतर याचा एक गोळा तयार करून घ्यायचा. आता यामध्ये आपल्याला छोटे छोटे पीस घ्यायचे आणि याचे छोटे छोटे असे बॉल तयार करून घ्यायचे. म्हणजे आपण जर एकदाच अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे तयार करून ठेवले तर आपले जे वडे आहेत ते एकसारखे आकाराचे होतात. इथे मी सर्व बॉल अशा पद्धतीने तयार करून ठेवलेले. आता काय करायचं, यामध्ये छोटासा गोळा घ्यायचा आणि मैद्यामध्ये हा कोट करून घ्यायचा. यामुळे काय होतं, आपण ज्यावेळेस याची पारी तयार करतो त्यावेळेस ती हाताला जास्त चिटकत नाही. यासाठी आपल्याला मैद्यामध्ये किंवा कुठल्याही पिठामध्ये हा फक्त बुडवून घ्यायचा आहे आणि आपण जसं मोदकाची पारी तयार करतो ना त्या पद्धतीने याची पारी तयार करून घ्यायची आणि लिंबा एवढ्या आकाराचा आतमधला जो स्टफिंगचा गोळा आहे तो आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचा आणि पूर्णपणे सर्व साईडने आपल्याला तो व्यवस्थित असा झाकून म्हणजे बंद करून घ्यायचा आहे. आता मी तुम्हाला आणखी एक याचा जो वडा आहे तो बनवून दाखवते. सर्वात पहिलं गोळा घ्यायचा आणि तो मैद्यामध्ये डीप करून घ्यायचा आणि नंतर मोदकाची जशी पारी बनवतो तशा पद्धतीने पारी तयार करून घ्यायची. तुम्ही इथे ही पारी आहे ते बेलण्याने लाटून पण घेऊ शकता आणि लिंबा एवढ्या आकाराचा मधला स्टफिंगचा गोळा घ्यायचा, तो आतमध्ये ठेवायचा आणि अशा पद्धतीने सर्व बाजूने हा बंद करून घ्यायचा. म्हणजे आपण जसं मोदक बनवतो सेम त्याच पद्धतीने, एवढंच की आपण मोदकाला वरच्या साईडला छोटेसे टोक करतो पण याला करायची गरज नाही. तिथल्या तिथेच आपल्याला हा बंद करून घ्यायचा आहे.
या पद्धतीने सर्व बॉल किंवा सर्व वडे मी बनवून घेतले आहेत. आता इथे मी तेल गरम करून घेतले आहे. यामध्ये आपल्याला एक एक करून वडा ठेवून घ्यायचा. आता रव्याचे वडे असू द्या, मेदू वडा असू द्या किंवा कचोरी असू द्या, तेल कडकडीत गरम करायचे आणि नंतरच त्यामध्ये वडे घालून घ्यायचे. आणि एका साईडने एक साधारण 2 ते 3 मिनिट आपल्याला हा वडा फ्राय होऊ द्यायचा आणि नंतरच पलटून दुसऱ्या साईडने फ्राय करून घ्यायचा आहे. वडा तळत असताना आपल्याला गॅस कुठेही लो हीटवर करायचा नाही. मीडियम टू हाय हीटवरच आपल्याला हे वडे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत. हे जे वडे आहेत ते आपण तयार करून डीप फ्रीजरला जर ठेवले तर साधारण 1 ते 2 महिना आपण स्टोअर करून ठेवू शकतो आणि ज्यावेळेस आपल्याला पाहिजे त्यावेळेस ते काढून फ्राय करून घेऊ शकतो. पण तुम्ही जर असं साधारण फ्रीजमध्ये जरी ठेवले नॉर्मली ते 3 ते 4 दिवस पण हे आरामात टिकतात. मस्त वड्यांना एकसारखा सोनेरी कलर येईपर्यंत हे वडे तळून घेतले आहेत. आता मी तुम्हाला याचा आवाज पण ऐकवते की किती कुरकुरीत असे झाले आहेत आणि हे दीर्घ काळासाठी कुरकुरीत राहतात. तुम्ही ते आवाज पण ऐकू शकता. खमंग, कुरकुरीत आणि अतिशय भन्नाट असे हे आपले वडे बनवून झालेले आहेत. आता यामधील एक वडा मी तुम्हाला कट करून पण दाखवते. कट करताना आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल की हा किती कुरकुरीत असा झाला आहे. तसेच आतमधील स्टफिंग पण बघू शकता. किती सुरेख असे दिसत आहे. कुरकुरीत आणि खमंग असे हे वडे बनवून झालेले आहेत. तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी युट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनल पटकन सबस्क्राईब करा. इथे आपण मैद्याचा वापर न करता रव्याचा वापर केला आहे. त्यामुळे हे हेल्थसाठी खूप पौष्टिक पण आहेत. माझ्या मुलांना तर हे प्रचंड आवडले. तुम्हाला आवडलेत का नाही हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तुम्ही वेळात वेळ काढून माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चला तर मग भेटूया अशा छान छान एक रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.